मित्रांनो, अवघ्या काही तासानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होणार आहे। अर्थातच 8 ऑगस्टला याची लॉटरी जाहीर होणार आहे, उद्याची लॉटरी जाहीर होणार आहे, जेणेकरून मुंबईमधील वेगवेगळ्या ठिकाणी हक्काच्या घराची संधी या लॉटरीच्या माध्यमातून मिळणार आहे। पण तिथेच अजून एक खुशखबर म्हाडाने दिलेली आहे। समजा या लॉटरीत तुम्हाला घर नाही लागलं तर पुन्हा कुठेतरी नव्याने तुम्हाला संधी मिळणार आहे। अर्थातच गोरेगाव पश्चिम येथील पत्राचाळीमध्ये 2398 घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, मुंबईची लॉटरी आता लवकर जाहीर होईल, 13 सप्टेंबरला निकाल लागेल असं कुठेतरी बोललं गेलंय। पण त्याच्यानंतर पुन्हा पुढील वर्षी लॉटरी येणार आहे का, की त्याच्या पुढील वर्षी लॉटरी येणार आहे का? मुंबईतील जागा कमी होत आहेत, जागेची वानवा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हाडाकडे घरांची सुद्धा उपलब्धता फार कमी होत चाललेली आहे आणि म्हणून कुठेतरी आता पुढील भविष्यामध्ये ह्या म्हाडाच्या लॉटरीज येतील किंवा नाही हाही खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला होता। पण आता मात्र कुठं याच प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी म्हाडाने तब्बल 2398 घरांचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता गोरेगाव पश्चिम येथील पत्राचाळ या प्रकल्प आपण पाहिले मित्रांनो, की मागच्या वेळेस काही घरे बांधली गेली होती, जो काही घोटाळा झाला होता किंवा जे काही बांधकामाला स्थगिती आली होती आणि आता कुठेतरी त्या घरांचं बांधकाम सुरू आहे। पण त्याचबरोबर जे इतर ठिकाणी जे काही भूखंड आहेत, वेगवेगळे भूखंड आहेत मित्रांनो, त्या भूखंडावरती कुठेतरी ही गृहनिर्माण योजना राबवली जाणार आहे, जी भविष्यातील लॉटरीसाठी घरे उपलब्ध केली जाणार आहेत। आता याच्यामध्ये जे काही प्लॉट्स आहेत मित्रांनो, प्रथम 4 जे प्लॉट्स आहेत त्याच्यावरती घर लॉटरीसाठी घरे बांधली जाणार आहेत। उर्वरित 2 ते 3 प्लॉट आहेत त्याची खुल्या बाजारात विक्री केली जाणार आहे। आता खुल्या बाजारात जे काही विक्री केली जातील ते छोट्या मोठ्या बिल्डरांना विकले जातील किंवा संस्थेला विकले जातील। पण जे 4 भूखंड आहेत म्हाडाकडे सध्या गृहनिर्माण योजनेसाठी, भूखंडामध्ये R1, R4, R7 आणि R13 असे 4 भूखंड म्हाडाकडे उपलब्ध आहेत, ज्याच्यावरती या घरांचं बांधकाम केलं जाणार आहे। आता यासाठी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की नेमका कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे बांधली जातील। तर या ठिकाणी मित्रांनो, अल्प उत्पन्न गट अर्थातच LIG लोअर इन्कम ग्रुपसाठी एकूण 1023 घरे बांधली जाणार आहेत। त्याशिवाय MIG मिडल इन्कम ग्रुप, ज्याला मध्यम उत्पन्न गट म्हणतो, त्या मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 1242 घरे बांधली जाणार आहेत आणि त्यानंतर उच्च उत्पन्न गटासाठी तब्बल 1000 चौरस फुटाची 133 घरे बांधली जाणार आहेत। म्हणजे खूप मोठी घरे बांधली जाणार आहेत। 35 मधले टावर असतील असं कुठं समजलं, पण आता बांधकाम सुरू झाल्यानंतरच आपल्याला सगळ्या बाबी क्लिअर होणार आहेत। पण एकंदरीत हे 3 उत्पन्न गटासाठी या ठिकाणी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे कोणत्या भूखंडावरती किती घरे बांधली जाणार आहेत हे आपण पाहूया। तर या ठिकाणी सगळं पहिलेच मी सांगतो मित्रांनो, अत्यल्प उत्पन्न गटाला बाद करण्यात आलेला आहे, म्हणजे गरिबांसाठी या ठिकाणी कुठले एकही घर बांधलं जाणार नाही। आता या ठिकाणी पहा मित्रांनो, R1 या भूखंडावरती जे काही बांधकाम क्षेत्रफळ आहे ते आहे 4838.17 चौरस मीटर। मध्यम उत्पन्न गटासाठी 504 घरे या ठिकाणी बनवली जाते, ज्यांचा कार्पेट एरिया 769 चौरस फूट आहे आणि उच्च उत्पन्न गटासाठी 68 घरे बनवली जाणार आहेत, त्यांचा कार्पेट एरिया 1017 चौरस फूट एवढा आहे। म्हणजे इथे एकूण 572 घरे बांधली जाणार आहेत R1 भूखंडावरती। आता R4 भूखंडावरती एकूण घरे किती आहेत तर बांधकाम क्षेत्रफळ आहे 6019.56 चौरस मीटर। अल्प उत्पन्न गटासाठी 707 घरे बांधली जात आहेत, ज्यांचा कार्पेट एरिया 473 चौरस फूट आहे। मध्यम उत्पन्न गटासाठी 318 घरे बांधली जाते, ज्यांचा कार्पेट एरिया 731 चौरस फूट आहे आणि या ठिकाणी म्हणजे R4 या भूखंडावरती एकूण 1025 घरे बांधली जाणार आहेत। त्यानंतर R7 या भूखंडावरती पहा, बांधकाम क्षेत्रफळ आहे 3127.73 चौरस मीटर। अल्प उत्पन्न गटासाठी जवळजवळ 316 घरे बांधली जाते, ज्यांचा कार्पेट एरिया 479 चौरस फूट एवढा आहे। मध्यम उत्पन्न गटासाठी 262 घरे, ज्यांचा कार्पेट एरिया 828 चौरस फूट एवढा आहे। म्हणजे R7 या भूखंडावरती एकूण 578 घरे बांधली जाणार आहेत। तिथेच मित्रांनो, R13 या भूखंडावरती बांधकाम क्षेत्रफळ आहे 2769.78 चौरस मीटर। मध्यम उत्पन्न गटासाठी 158 घरे बांधली जाते, ज्यांचा कार्पेट एरिया 741 चौरस फूट आहे आणि उच्च उत्पन्न गटासाठी 65 घरे बांधली जाणार आहे, ज्यांचा कार्पेट एरिया 993 चौरस फूट एवढा आहे।
सगळ्यात महत्त्वाचं हा प्रस्ताव म्हाडामध्ये मंजूर झालेला आहे. आता तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल आणि जास्तीत जास्त लवकर या घरांचं बांधकाम सुरू करून येणाऱ्या काही काळामध्ये या घरांची विक्री ही लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाच केली जाणार असल्याचंही कुठेतरी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीवजी जयस्वाल यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी लवकरात लवकर हा प्रस्ताव मान्य कसा होईल किंवा या प्रस्तावाची लवकरात लवकर कारवाई कशी होईल याकडे म्हाडाचं लक्ष लागलेलं आहे. तर एकंदरीत आज आपल्याला समजलं मित्रांनो की नेमका जे काही गोरेगाव या ठिकाणी पत्राचळ या ठिकाणी बांधकाम केलं जाणार आहे, अपकमिंग घरांचं काम केलं जाणार आहे, त्याच्या संदर्भातील माहिती आपल्याला मिळालेली असेल. इतर ज्या काही घडामोडी म्हाडामध्ये घडतील त्या सर्व घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहू. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.